मित्रांनो, मी आपल्यासमोर भोंग्याबद्दलचा विषय फक्त मांडणार आहे 15 मिनिटांमध्ये. त्याच्यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही. तर आपण शांतपणे ते ऐकून घ्यावं अशी माझी विनंती आहे. आपण पाहतो की आजूबाजूला खूप जास्त आवाज वाढलेला आहे. ध्वनी प्रदूषण सतत वाढत चाललेलं आहे. पिंपरी चिंचवड तर औद्योगिक नगरी आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपल्याला ऐकावे लागतात. आपली इच्छा असो नसो आपल्याला हॉर्नचे आवाज ऐकावे लागतात, आपल्याला इंडस्ट्रीमधल्या भोंग्यांचे आवाज ऐकावे लागतात, आपल्याला सायरन ऐकावे लागतात, आपल्याला टीव्हीचे आवाज ऐकावे लागतात, रेडिओचे आवाज ऐकावे लागतात, कोणत्या तरी पानपट्टीवर चालू असलेल्या एखाद्या गाण्याचे आवाज ऐकावे लागतात. आपल्याला जे आवाज ऐकायचे आहेत तेच नाही तर आपल्याला इच्छा नसताना अनेक आवाज ऐकावे लागतात. आणि अशा वेळेस आपण आपल्या पंचेंद्रियापैकी सगळ्यात महत्त्वाचा एक अवयव तो कान आहे. हा कान बाहेरून आपला कडक आहे, त्याला संरक्षण दिलं आहे देवानी, अल्लानी कोणी दिलं असेल. पण या कानाच्या आतमध्ये अत्यंत नाजूक पार्ट्स आहेत, तुम्ही लक्षात घ्या. त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा. राज ठाकरे किती सांगत असले, आता जेव्हा त्यांची बाजू थोडीशी कमजोर झाली असेल त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सांगितलं की हा मी सामाजिक विषय मांडत आहे. ते सामाजिक वगैरे काही मांडत नाही, ते राजकीयच विषय मांडत आहे. पण आपल्याला हा विषय सामाजिक म्हणून गंभीरतेने समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून मी इम्रानला सांगितलं की त्यांनी बोलवल्यानुसार मी येतो म्हणून. मध्यंतरी रिव्हर्स हॉर्न सुरू झाले होते, भांडे कुंडे पडल्याचे आवाज, असे रिव्हर्स हॉर्नवर नंतर बंदी आणण्यात आली. जगातल्या 30 गलिच्छ शहरांपैकी 22 गलिच्छ शहरं असलेला आपला भारत देश आहे. आता आपण त्याला ध्वनी प्रदूषणामुळे अजून जास्त वाईट करणार असू तर ते आपल्या सगळ्यांवर आहे. कारण का काय झालं, या देशावर कोणाचं प्रेम नाही. इथे मिस कॉल देऊन पक्षाचे मेंबर होत आहेत. त्यामुळे एखाद्या पक्षाचे मिस कॉल देऊन झालेले मेंबर भरपूर आहेत. कोणत्या तरी राजकीय झेंड्याखाली उभे राहिलेले लोक आहेत. भारतीय तिरंगा अनाथ आहे. या परिस्थितीमध्ये आपण आज ध्वनी प्रदूषण या विषयावर अत्यंत गंभीरतेने मनापासून समजून घेतलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने हा विषय मांडला तो विषय मांडण्याची पद्धतच मुळात चुकीची आहे असं माझं स्पष्ट म्हणणं. पण आता इम्राननी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, मी राज ठाकरेंना असं आवाहन केलं होतं की एक निर्णय दाखवा, सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा कोणत्या पण एक निर्णय दाखवा ज्याच्यामध्ये मस्जिदवरचे भोंगे खाली उतरवा असं म्हटलेलं असेल. एक निर्णय दाखवा, नाहीतर मग जाहीर माफी मागायची. त्यांनी दाखवला नाही, कारण की एकाही निर्णयात मस्जिदचे भोंगे काढा असं म्हटलेलं नाही आहे. अनधिकृत बेकायदेशीर भोंगे असतील ते काढा असं म्हटलेलं आहे. न्यायालयाच्या नावाने काही पण खपवायचं चालणार नाही, आपल्याला सांगायला पाहिजे. भारतात हे चालणार नाही. न्यायालयाच्या नावाने खोटं बोलायचं नाही, जे काही असेल ते कायदेशीर बोलायचं. आपण हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला पुढचं सगळं राजकारण माहीत असेल तर तो राजकीय विषय बाजूला ठेवून हे समजून घेतलं पाहिजे की ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली भोंग्यांचा विषय काढून जे विचार प्रदूषण आपल्या इथे सुरू झालेलं आहे त्याला आपला नकार असला पाहिजे. नाही बोलना चाहिए उसको की आम्हाला नको आहे तुमचं विचार प्रदूषण. ते हिंदू असो, मुस्लिम असो, कोणत्याही धर्माचे लोक असो. आणि आपल्या चुका काय हे मात्र आपल्याला समजून घ्यावं लागेल. ते हिंदू असतील त्यांनी सुद्धा, मुस्लिम असतील त्यांनी सुद्धा, शीख असतील त्यांनी सुद्धा, आणि कोणत्याही जाती धर्माचे असतील त्यांनी सुद्धा आपल्या चुका काय आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. कशा पद्धतीने आपण उत्सव साजरे करतो. डॉक्टर आंबेडकरांचा धडधडीत अपमान करणारा आंबेडकर जयंती हा कार्यक्रम झालेला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा शिवजयंती हा कार्यक्रम झालेला आहे. रामनवमीशी संबंधित नसलेले गाणे रामनवमीच्या दिवशी वाजवून ते जे साजरीकरण होते ते अत्यंत चुकीचं आहे. या सगळ्याच गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे राज ठाकरेंची एका गोष्टीसाठी धन्यवाद मानायला पाहिजे की आम्ही अनेक वर्षांपासून ज्या विषयावर काम करतोय त्या विषयाला त्यांनी निदान चर्चेत आणले. 1970 साली सगळ्या प्रार्थना स्थळांवर, म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई सगळ्यांच्या प्रार्थना स्थळावर ध्वनी प्रक्षेपक म्हणजे लाऊडस्पीकर लावले तर चालतील असा नियम सगळ्यात पहिले करण्यात आला 1970 मध्ये.
आणि अचानक काही लोकांनी त्याचा खूप गैरवापर सुरू केल्यावर मग लोकांना त्रास व्हायला लागला. तेव्हा एक देसाई कमिटी म्हणून नेमण्यात आली. देसाई कमिटी जी नेमली त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या ध्वनी प्रदूषणाचा विचार करून आणि नंतर त्याच्या संदर्भात ध्वनी प्रदूषणाचे नियम तयार करण्यात आले की ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठीचे नियम काय असू शकतात हे तयार करण्यात आले. सार्वजनिक व्यवस्थेमध्ये बाधा आणणारे जे कोणते सोहळे आहेत आपले, आता मी त्यांची नावं सगळेच्या सगळे घेत नाही, कोणी आपण लिस्ट पाहू शकतो. आपल्या इथे 336 दिवसापैकी प्रत्येक 360 दिवसापैकी प्रत्येक वेळेस काही ना काही सण कोणाचा तरी असतो. आपण साजरा कशासाठी करतो उत्सव? आत्मिक आपल्या आनंदासाठी. गणपतीचा उत्सव झाल्यानंतर कितीतरी जण गणपती मंडळाचे कार्यकर्ते हे बहिरे होतात, आजारी पडतात, 2-2, 3-3 दिवस बेशुद्ध अवस्थेत असतात, त्यांना ऐकू येत नाही, कानामध्ये सुन्न असा आवाज येतो. पण गोंगाट म्हणजेच आपला उत्सव आहे असं आपण मूर्खासारखं जे समजून घेतलेलं आहे ते सगळ्यांनी बंद केलं पाहिजे. आज आपल्या या अशा प्रकारच्या साजरे करण्यामुळे, म्हणजे तुम्ही समजा की आंबेडकर जयंतीची मिरवणूक चाललेली आहे, कोणाची हिंमत आहे इथल्या त्यांना सांगायची हे गाणं वाजवू नका, आवाज कमी करा? कोणाची हिंमत आहे सांगा? रामनवमीची चालली असेल मिरवणूक, कोणाची हिंमत आहे सांगा इथं जाऊन की सांगायची त्यांना की बंद करा म्हणून? कोणाची हिंमत नाही. ही जी दहशत निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या जाती धर्मांची आणि त्यांच्या उत्सवांची, ही वाईट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे राज ठाकरेंनी विषय कसाही मांडला असेल तोडून मोडून, पण आपल्याला लक्षातच घ्यायला पाहिजे की आपली वागणूक चुकत आहे. ते हिंदू असो किंवा मुस्लिम असो, मूर्खासारखं वागणं कोणत्याच धर्मात नाहीये. आणि म्हणून मग आपल्याला आता या सगळ्या आवाजाच्या गोंगाटाच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायला पाहिजे की आवाज महत्वाचा आहे. आवाज माझा तुमचा एकमेकांपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण की तुमच्या माझ्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवाज हे माध्यम आहे. परंतु कर्कश बोलणारे जे नेते आहेत, एका सुरात बोलणारे नेते आहेत, किती गोंधळ राजकीय स्वरूपाचा निर्माण केलेला आहे. ऐका वाटते का आपल्याला ते तुम्ही सांगा. आणि म्हणून मग कायदा काय म्हणतो हे आता आपण एक 10 मिनिटात पुढच्या पाहणार. सगळ्यात पहिली केस मी आपल्याला सांगतो, आपल्या सगळ्यांचं मन विदीर्ण होईल, आपल्याला सगळ्यांना वाईट वाटेल अशा प्रकारची केस 1998 मध्ये झाली. 1998 मध्ये सगळ्यात पहिली केस झाली जेव्हा एका मुलीवर बलात्कार होत होता. 4-5 जण त्या लहान मुलीवर बलात्कार करत होते. 14-15 वर्षाची मुलगी होती. ती आरडाओरडा करत होती स्वतःला वाचवण्यासाठी, वाचवा वाचवा, कोणीतरी आवाज ऐकून येईल आणि आपल्याला वाचवेल म्हणून ती आरडाओरडा करत होती. तिचा आवाज कुठेच ऐकायला गेला नाही. कारण काय? कारण की बाजूच्या सोसायटीमध्ये लाऊडस्पीकरवर जोरात कीर्तन सुरू होतं, भजन सुरू होतं. तिचा आवाज कुठेच गेला नाही. त्या मुलीवर बलात्कार झाला. ती नाराज झाली, तिला वाईट वाटलं, तिला वाटलं की आपलं आता जीवन उद्ध्वस्त झालं. तिने स्वतःवर रॉकेट टाकून पेटवून घेतलं 1998 मध्ये, आणि त्या मुलीचा मृत्यू झाला. ही सगळी घटना ज्यांना माहीत होती असे काही लोक, त्याच्यामध्ये एक मिस्टर मित्तल म्हणून एक होते, त्यांनी सुप्रीम कोर्टात डायरेक्ट केस केली. ध्वनी प्रदूषणाची आपल्या भारतामधली कोर्टात पोहोचलेली पहिली केस भजनामुळे झालेली, लक्षात ठेवा. आणि तिथे कोर्टामध्ये जेव्हा हा सगळा हृदयद्रावक प्रसंग सांगण्यात आला तेव्हा न्यायाधीशांनाही वाईट वाटलं आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही वागताय, लाऊडस्पीकर लावून भजन म्हणायचं ही काही परंपरा आहे का आपली? आणि तेव्हापासून त्यांनी ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात स्पष्टपणे निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही धर्मसंस्कृतीमध्ये अशा पद्धतीने गोंधळ करणं चालणार नाही. हा पहिला निर्णय आहे 1998 मध्ये. त्यानंतर दुसरी केस जी आहे ती 2000 साली झाली. त्या केसमध्ये असं सांगण्यात आलं की एक चर्च आहे आणि त्या चर्चमध्ये प्रार्थना जोरजोरात लोक म्हणत होते, गिटार लावलेला होता, त्यानंतर ड्रम्स वाजवत होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटद्वारा ते चर्चमध्ये प्रार्थना म्हणत होते, प्रेयर म्हणत होते. त्याच्यामुळे जो आवाज होत होता तो आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हायला लागला. त्यांनी तिथे सांगून पाहिलं, त्याचं कोणी ऐकलं नाही. आणि शेवटी त्या लोकांनी KKR सोसायटी म्हणून सोसायटी होती, त्यांनी त्या चर्च विरुद्ध केस दाखल केली कोर्टामध्ये. आणि तेव्हा कोर्टाने सांगितलं की तुम्हाला चर्चमध्ये गिटार म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवून प्रार्थना करण्याचा हक्क कोणी दिलेला नाही, हे चालणार नाही.
दुसऱ्यांना त्रास व्हायला नको अशा पद्धतीने तुमची प्रार्थना असली पाहिजे. हा 2007चा निर्णय आहे. त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की नागरी सभ्यता जीवनात आवश्यक आहे आणि ध्वनी प्रदूषण सभ्यतेच्या कोणत्याच नियमात बसत नाही. आपण सिव्हिलाइज सोसायटी आहोत, लोकशाहीपूर्ण सोसायटी आहे, त्याच्यामध्ये हे चालणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि प्रत्येक म्हातारा व्यक्ती, एखादी स्त्री गर्भवती असेल, एखादी लहान मुलगी असेल, अभ्यास करणारी मुलं असतील, यांना आपला त्रास होणार नाही याची काळजी घेणारे प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये असले पाहिजे अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली. आता तिसरी केस तुम्हाला सांगतो. तिसरी केस ही 2001 साली झाली आणि ही केस महत्वाची आहे की त्याच्यात सुगनचंद अग्रवाल यांनी केस केली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने फटाके उडवले जातात ते अत्यंत वाईट आहे. आता तर आपल्या भारतातल्या लोकांना काही कारणच लागत नाही. हे वेडे लोक क्रिकेट खेळतात, आपला सगळा देशाचा वेळ वाया घालवतात, कोणीतरी सिक्सर मारतात, पुणे काय फायदा होता त्याचा तुम्ही सांगावं. त्या विराट कोहलीने एवढे मारले, तेवढे काय करायचं, जाऊ द्या ना, करू द्या, खेळू द्या. तिकडे कोणीतरी सिक्स मारतात आणि इकडे आपण वेड्यासारखं ते बॉम्ब फोडतो, फटाके लावतो, त्याच्यावरून पण इथं भांडणं होतात. म्हणजे किती रिकाम टिकड्या लोकांचा देश आहे आपला. फटाके हा अत्यंत वाईट रोग आपल्याला लागलेला, आजार आपल्याला लागलेला आहे. दिवाळीमध्ये फटाके सगळ्यात जास्त फोडतात कारण की आपला देश हा हिंदू बहुल देश आहे. अनेक मुस्लिम लोक सुद्धा दिवाळी साजरी करतात. मला आश्चर्य वाटते की आपण खूप मेहनतीने पैसे कमवतो, त्याला हार्ड अर्न मनी असं म्हणतो आपण, की मेहनतीने आपण पैसे कमवतो, थोडे थोडे पैसे आपण गोळा करतो आणि मग घर के बच्चों की खुशी केली असं वगैरे म्हणत आपण फटाके विकत आणतो. मग फटाके आपल्या घरासमोर आपण पेटवतो, त्याचे आवाज होतात, कशाचे ते हे निघतात, फवारे निघतात, धूर निघतो, कचरा होतो. आपल्याच मेहनतीचे पैसे आपल्या समोर जळताना पाहून आनंद होणारा भारतातला सगळ्यात मूर्ख माणूस आहे. कधीतरी आपण याचा विचार करा आणि फटाके फोडणं बंद करा. आनंद वेगळ्या प्रकारे करता येतो. घर के लोगों के साथ बैठिए, बात कीजिए, मोबाईल बंद कर दीजिए, टीव्ही बंद कर दीजिए, केव्हा तरी बोला एकमेकांशी. नुसते धाम धूम धडाम आवाज कानामध्ये, दुसऱ्या लोकांना त्रास. कोर्टाने याच्याबद्दलची केस हाताळताना सांगितलं की दिवाळीमध्ये जे अति आवाज करणारे अमानुष स्वरूपाचे फटाके आहेत त्याच्यावर त्यांनी बंदी आणली. 120 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असलेले फटाके चालणार नाही. ते सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब आणि ते लगडी बॉम्ब काय काय ते सगळे त्यांनी बंद करून टाकले. आपण ते ऐकतो का? आता ही केस केव्हा झाली? 2001 मध्ये. इथे बसलेल्या सगळ्यांना तुम्ही आठवून बघा, 2001 नंतर कोणी कोणी सुतळी बॉम्ब फोडले असतील, आठवून बघा तुम्ही सगळेजण. आपण कोर्टाचं ऐकत नाही आणि त्याच्यामुळे मग राज ठाकरे सारखे माणसं यावे लागतात जे आगाऊपणा करतात आणि मग आपल्याला कायदा आठवतो. त्याच्यानंतरची चौथी केस आहे. त्या केसमध्ये कोर्टाने नॉईज पोल्युशन संदर्भात की नॉईज पोल्युशन नियम हे 2000 साली तयार झाले. ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियम हे 2000 साली तयार झाले. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यात त्यांनी भाग केलेले आहेत की निवासी भाग कोणता असेल, नंतर इंडस्ट्रीयल भाग कोणता असेल, त्यानंतर शांतता क्षेत्र कोणतं असेल, या सगळ्यांची विभागणी केलेली आहे. तिथे किती किती डेसिबल आवाज चालतो हे सांगितलेलं आहे. मग निवासी भागामध्ये दिवसाच्या वेळी 55 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नसला पाहिजे असं कोर्टाने सांगितलेलं आहे आणि रात्रीच्या वेळेस 45 डेसिबलपेक्षा आवाज जास्त नसला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आता आपल्याला जर एकमेकांची काळजी असेल तर आपण आवाज करायला नको, हे खरं तत्व आहे. पण तो कायदा कोणीच पाळत नाही. याच्याबद्दलचं दुःख या चौथ्या केसमध्ये कोर्टाने व्यक्त केलं की आम्ही नियम तयार केले, नेहमी निर्णय दिले, पण कुणीही या नियमांचं पालन करत नाही असं उत्तराखंड हायकोर्टाने सांगितलं. आणि त्या केसमध्ये त्यांनी महत्वाचं म्हटलेलं आहे की कोणतेही मंदिर, कोणतंही मस्जिद, कोणतंही गुरुद्वारा हे कोणीच आमचे नियम पाळत नाही, न्यायालयाचे नियम पाळत नाही, कोर्टाचे नियम पाळत नाही आणि कोणते नॉईज लेवल ते मेंटेन करत नाही असं दुःख कोर्टाने व्यक्त केलं. तुम्हाला मी सांगतो, सगळ्या धर्माच्या धर्मस्थळांचा उल्लेख या निर्णयामध्ये आहे. त्यानंतर मी तुम्हाला एकूण 8 केसेस सांगणार, 4 सांगितल्या. त्यानंतरची केस आहे ती 2016 मध्ये. ही भारतातली सगळ्यात मोठा ध्वनी प्रदूषणाबद्दलचा निर्णय असलेली केस आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली आहे.
जस्टिस अभय ओक आणि जस्टिस सय्यद या दोघांनी अत्यंत सुंदर ही ऑर्डर केलेली आहे, विस्तृत निर्णय केलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं नॉईज पोल्युशन जे आहे त्याच्याबद्दलचा पूर्ण निर्णय देताना त्यांनी खूप मोठी ऑर्डर केलेली आणि तुम्ही वाचली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की आपली प्रवृत्ती उत्सव आणि सण साजरा करण्याची पद्धती आपण बदलू शकतो का, याच्याबद्दल त्यांनी सतत चिंता व्यक्त केलेली आणि ती बदलली पाहिजे असं त्यांनी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली. त्यांनी याच्यामध्ये सांगितलं की रूल 7 आणि 8 याच्यामध्ये उल्लंघनामुळे जे काही नुकसान होते, कायद्याची बेकायदेशीरता निर्माण होते, त्याच्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आणि माणसांना जीवन जगण्याचा हक्क आहे. मग कोर्टाने हे पण सांगितलं की शांततेने झोपण्याचा सुद्धा हक्क प्रत्येकाला आहे. पीसफुल स्लीप, शांततेने झोपण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. आता नरेंद्र मोदी झोपतच नाही तो त्यांचा प्रश्न आहे, ते 2च तास झोपतात म्हणजे. जे झोपतच नाही आपल्याला आता याच्यानंतर हे लक्षात ठेवा, हे जाता आता हे पण सांगतो की आपल्याला याच्यानंतर नैसर्गिकपणे राहणारा माणूस, व्यवस्थित झोपणारा माणूस पंतप्रधान पाहिजे. सतत जागरण राहणं हे काही मानसिक असंतुलनाचं लक्षण आहे. आणि याच्यामुळे काय होते की ते माणसं जे अतिमानव स्वरूपाचे असतात, सुपर ह्युमन असतात, तसे लोक आता आपल्याला राजकारणात नको. तर त्याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. याच्यानंतरच्या केस मी तुम्हाला महत्त्वाच्या सांगणार आहे, कारण की इथे जास्त प्रमाणात मुस्लिम समुदाय आहे. मी हे सांगत असताना तुम्हाला सगळ्या आधीच्या केसेस सांगितलेल्या आहेत, त्या क्रमाने मी सांगतोय. या केसेसमध्ये पण मी जे काही सांगणार आहे कोर्टाने म्हटलेलं सांगणार आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा काही उद्देश नाही, पण आपण हे माणूस म्हणून समजून घेतलंच पाहिजे. त्यांनी मनसूर अहमद यांनी ही केस केली होती आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अजान देण्याचा हक्क आहे आणि अजान दिल्यानंतर नमाज पढण्याचा हक्क आहे आणि त्याच्यावर लाऊडस्पीकर लावण्याचा सुद्धा हक्क आहे असं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं. त्या संदर्भात कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही धर्मामध्ये लाऊडस्पीकर लावून प्रार्थना केली पाहिजे असं काही धर्मामध्ये सांगितलेलं नाही. आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना त्रास न देता तशा पद्धतीने लाऊडस्पीकर लावले पाहिजे, खालच्या लेवलवर आणले पाहिजे. आणि म्हणून तेव्हापासून नियम झालेला आहे की 8 मीटरच्या पेक्षा जास्त उंच लाऊडस्पीकर लावता येणार नाही. मस्जिद असो, मंदिर असो, गुरुद्वारा असो. मी आत्ताच परवा नांदेडच्या गुरुद्वारामध्ये होतो, मी तिथे पाहिलं किती उंच लावलेला आहे तो. 8 मीटरपेक्षा जास्त आपण कोणी लाऊडस्पीकर लावू शकत नाही. आता मी जेव्हा स्वतः विचार करतो, मी दत्त मंदिरासमोर राहतो, त्याच्यामुळे मी त्याचा त्रास सहन केलेला आहे. मी त्याचा विक्टीम आहे नॉईज पोल्युशनचा. 13 वर्ष मी सहन केलेला आहे. दत्ताचा जन्म होतो, दत्ताचं नाव ठेवतात, दत्ताचा पाळणा होतो, त्या प्रत्येक वेळेस आम्हाला त्रास झालेला आहे. आता साधी गोष्ट आपण विचारात घ्या. मी एक केस त्याच्याबद्दल केली होती, तेव्हा मी सांगितलं कोर्टामध्ये की आपण काय करतो की सगळ्यांना मंदिरात त्यांनी आलं पाहिजे, मस्जिदमध्ये आलं पाहिजे अशी आपली इच्छा आहे, काही हरकत नाही. पण आता जर कोणी मंदिरात मस्जिदमध्ये आले, सगळे पोचले, तुमचा कार्यक्रम सुरू झाला, याचा अर्थ काय की जे बाहेर आहेत त्यांना यायचं नाही आहे की नाही? बाहेर आहे त्यांना यायचं नाही आहे. मग त्यांना तुम्ही कशाला ऐकवता भोंगे लावून? मग मी कोर्टामध्ये सांगितलं की भोंग्याची दिशा बदला, असे करा. जे तिथं बसले ना मंदिरात त्यांनाच ऐकावं, आम्हाला ऐकायचं नाही आहे ना. आता हे आपण समजून घेतलं पाहिजे की दुसऱ्यांवर अत्याचार करण्याची परवानगी कोणताच धर्म देत नाही. सतत जेव्हा नॉईज पोल्युशन होते ना तेव्हा आपल्याला त्रास होतो. सदाशिव पेठ, लक्ष्मी रोड आणि त्या भागामधले लोक निघून जातात विसर्जनाच्या दिवशी. कितीतरी जणांना माहिती आहे, निघून जातात, दुसरीकडे बाहेरगावी राहायला जातात 2-2, 4-4 दिवस. किंवा होऊ द्या तुमचं सगळं, मग आम्ही येतो. हा सगळा जो प्रकार आहे तो महेश बेडेकर यांनी केलेल्या केसमध्ये उच्च न्यायालयात मांडण्यात आला. महेश बेडेकर हे शुद्ध कोकणस्थ ब्राह्मण आहेत, त्यांनी ती केस केली आणि त्यांनी सांगितलं की हे गणपती उत्सवाचं प्रदूषण थांबलं पाहिजे. त्याच्यावर जस्टिस अभय ओक आणि जस्टिस सय्यद यांनी अत्यंत चांगला निर्णय दिलेला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की कोणत्याही धर्मामध्ये अशा प्रकारचं प्रदूषण चालणार नाही. आता हे सतत सांगत आहे 1998 पासून एक मुलगी मेली तेव्हापासून. पण आपण एक बधीर झालेला समाज आहोत, आपण बहिरा आहे, बहिरा समाज. आपल्याला ऐकायचं नाही कोणाचं. तुम्ही जोरात उत्सव साजरा करता का, आम्ही अजून जोरात करू. हा मूर्खपणा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मग राजकारण या विषयावरचं थांबणार नाही. आणि त्याच्यामुळे ते थांबलं पाहिजे असं वाटत असेल तर पुन्हा एक शेवटचा निर्णय आणखी मी सांगतो आपल्याला. त्याच्यामध्ये अफजल अन्सारी यांनी केस केली.
अफजल अन्सारींनी सांगितलं 2020 मध्ये केस केली होती आणि त्या केसमध्ये तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला ते सांगतो मुद्दाम. कोर्टाने मान्य केलं की अजान देणं हा मुस्लिम धर्माचा अविभाज्य भाग आहे. अजान देणं हा मुस्लिम धर्माच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, परंतु लाऊडस्पीकरवरून अजान देणं हा मुस्लिम धर्माच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग नाही. एवढं क्लिअरली कोर्टाने सांगितलेलं आहे. सगळ्या धर्मांबद्दल सांगत असताना कोर्टाचं काम आहे की धर्मनिरपेक्ष पद्धतीने त्यांनी निर्णय दिला पाहिजे. आणि या निर्णयानंतर मी तुम्हाला सांगतो, बाबू मियाँ शेख म्हणून मला वाटते सानपाड्याचे एक व्यक्ती होते, ते सतत हे निर्णय घेऊन जायचे कोर्टाचे, आपल्या मस्जिदमध्ये जायचे, जिथे जिथे लाऊडस्पीकर लावला तिथे जायचे आणि ते सांगायचे भाई ये ऑर्डर है, ये भोंगे निकाल दो. तो माणूस सातत्याने याचं काम करत होता. त्याचं अनेकांनी ऐकलं, अनेकांनी मस्जिदचे भोंगे खाली घेतले, अनेकांनी त्यांना हाकलून दिलं. आणि आज अशी वेळ आलेली आहे की आपण सगळ्या धर्माच्या लोकांनी याचा विचार करायला पाहिजे की ध्वनी प्रदूषण हे आपल्या धर्माचा भाग नसल्यामुळे मी हे सगळे निर्णय पण आणलेले आहे. म्हणजे आता आजकाल काय प्रश्न विचारतात, पुरावे वगैरे विचार, म्हणून पुरावे आणले आहेत. पण कोणत्याही धर्मामध्ये नसल्यामुळे आपण आपला स्वतःचा विचार करणार की नाही हा प्रश्न तयार झाला. राज ठाकरेंचं राजकारण सुरू होण्यासाठी आपण सगळेजण जे कोर्टाचे निर्णय ऐकत नाही ते सगळेजण जबाबदार आहोत. आणि त्याच्यामुळे आपण हे सगळं बंद केलं पाहिजे, ध्वनी प्रदूषण थांबलं पाहिजे. आज आता इफ्तार पार्टी आहे, त्यानिमित्त आपण सगळ्यांनी निर्णय घ्या. आपल्या सगळ्यांच्या मस्जिदीमध्ये आपण जाऊन सांगा. मी जेव्हा आमच्या हिंदू धर्माच्या लोकांना सांगतो तेव्हा सुद्धा हेच सांगतो, मी कोणताही धर्म मानत नाही, सगळे धर्म माझ्यासाठी समान अंतरावर आहे. भगवान असेल, अल्लाह असेल, कोणी असेल, मला त्याचा काही फरक पडत नाही. सत्य जे आहे, म्हणजे आता जे प्रवीण दादांनी सांगितलं की सत्य जर भगवान असेल तर मी सत्य सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही हे सत्य समजून घेतलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि याच्यानंतर आपण ध्वनी प्रदूषणाचं राजकारण सामान्य माणूसच उपटून टाकू शकतो, आपण ते फेकून देऊ शकतो आणि मग या लोकांना खरोखरच्या मुद्द्यांवर बोलायला भाग पाडू शकतो. आज आपण काय बघतो की ते बिना आवश्यक असलेल्या, जीवनाशी संबंधित नसलेल्या या मुद्द्यांवर ते बोलून समाजामध्ये जे तेढ निर्माण करत आहेत. मुद्दामून अशा भागामध्ये जाऊन ते आता बोलणार आहेत उद्या, जिथे भांडण लागलं पाहिजे असं त्यांचा उद्देश आहे. एका महानगरपालिका निवडणुकासाठी तुम्ही एवढ्या प्रकारचं प्लॉट तयार करू शकता, अशा प्रकारचं भांडण लावू शकता, हे चुकीचं आहे. पण याची जबाबदारी केवळ राज ठाकरेंवर ढकलून चालणार नाही. आपण सगळेजण त्यासाठी जबाबदार आहे आणि म्हणून ध्वनी प्रदूषणाला आपण नकार दिला पाहिजे. ध्वनी प्रदूषण आपण थांबवलं पाहिजे. शांती के साथ इबादत हा आपला आता संदेश असला पाहिजे. धन्यवाद.